आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जादूगार म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं. देशातील परिस्थिती बदलण्याऐवजी फक्त प्रतिमा उभी करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान कैसे हराया या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या सहर शेख प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात वस्तुस्थिती समोर येणं गरजेचं असल्याचं सांगत योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी जलील यांनी केली. पॉवरफुल जादूगार आहे की ते जगातले जे मोठे मोठे युद्ध सुरू होते, हे जादूगार असं म्हणायचं की मी माझ्यामध्ये इतकी ताकद आहे, मी भारतामध्ये बसून हे सगळं युद्ध आम्ही संपवू शकतो. तर त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. जादूगार आहे म्हणजे बरं. तर ही MIM पार्टी जी आहे ती दहशतवाद्यांची संघटना आहे असे तुमचे मित्र नितेश राणे म्हणतात. काय आहे की या माणसाला तुम्ही लोकांनी खूप जास्त महत्व दिलेले आहे असतं. पण काय आहे की दररोज उठून त्याला काहीही विकासाच्या बाबतीत बोलायचं नसतं. फक्त मुस्लिम 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 याच मुद्द्याने त्याची राजनीती सुरू आहे. आणि दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीने अशा 400 पिल्लू सोडलेले आहे मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये हे नितेश राणे आहे, ते पडळकर आहे, ते नगरचं कोण संग्राम जगताप आहे. विकासाच्या बाबतीत विचारलं ना तर ते उत्तर तुम्हाला नाही का मुस्लिमांवरही उत्तर मिळेल तुम्हाला. तर त्यांची राजनीती, त्यांचं जेवण भेवण सगळं त्यांचं दररोजचं जे काही चालतं ना ते फक्त मुस्लिमांच्या मुळेच चालत आहे. तर आता नितेश राणेने जे म्हटलेले आहे की MIM जातीवादी संघटन आहे करके, किती लाचार आहे म्हणजे या माणूस. आमचा एक प्रतिनिधी जे आहे ना, एक मौलाना आहे, मुफ्ती आहे, ते विधानसभेमध्ये बसतो. तुमची ताकद आहे का त्यांना काढण्याची? नरेंद्र मोदी साहेब जे तुमचे पप्पा आहे ना, त्या लोकसभेमध्ये बसतं ना, तर आमच्या तिथे एक वाघ बसतो, त्याचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी आहे. तर तुमच्यात हिंमत असेल ना तर पहिले असदुद्दीन अवैसीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या. आतंकवादी संघटन असेल तर आतंकवादी संघटनेचा एक सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कसं बसू शकतं, हे तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. काय हे अशा प्रकारचे फालतू स्टेटमेंट देणे आणि काय हे सभेमध्ये गेल्यानंतर त्याला माईक दिसल्यानंतर नाही का काही बडबड करतो आणि त्याच्या समोर नाही का चिल्लू पिल्लू बसलेले असते, ते टाळ्या वाजवतात आणि त्यांना असं वाटतं की अरे बापरे मी खूप मोठं झालेलं आहे. कसं म्हणजे जितकी त्याची हाईट आहे ना त्याच्यापेक्षा किती पटीने त्याचं डोकं हे मेंदू आहे. आता सहर ते मुलीच्या बाबतीत त्या मुलीच्या मागे इतकं लागलेले आहे. आता सरकार आहे, प्रशासन आहे, ते आपली कारवाई करत आहे. मी बोललो ती मुलीला त्याच्या वडिलांना खूप सारे म्हणजे त्यांच्याकडे पुरावे आहे, असं काही नाही आहे. पण काय आहे की MIM दिसला, मुसलमान दिसली की चला आपली दुकान सुरू करा. तर खूप सारे नेता आमच्यामुळे खूप मोठे होण्याचा प्रयत्न करतात आणि मीडियावाल्यांनाही खूप चांगलं वाटतं की बाबा चला मिळालं, आपल्या 2 दिवसासाठी आपल्याला खुराक मिळाली, आता चलाएंगे अपनी दुकान धंदे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.